नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा आहे की तुम्ही खूप छान असाल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज आपण एका अत्यंत रंजक विषयावर गप्पा मारणार आहोत. तो म्हणजे आपला भारतीय उपखंड आणि आपला इतिहास. बघा, इतिहास म्हटलं की आपण फक्त राजा महाराजांच्या गोष्टी ऐकतो, पण हा इतिहास नक्की कुठे आणि कसा घडला हे जाणून घेणं खूप भारी आहे. सर्वात आधी एक विचार करूया. आपल्या सभोवतालचा परिसर किंवा तिथलं वातावरण आपल्या जेवणावर आणि व्यवसायांवर नक्की कसा परिणाम करतो बरं? म्हणजे आपल्या गावात किंवा शहरात कोणती पिकं घेतली जातात किंवा कोणते व्यवसाय चालतात, हे सगळं ना पूर्णपणे आपल्या आजूबाजूच्या भूगोलावर अवलंबून असतं. अगदी बरोबर. आता डोंगराळ प्रदेश आणि मैदानी प्रदेश यांचीच तुलना करून बघा ना. डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांचं जीवन खरंच खूप कष्टाचं असतं. तिथे शेतीसाठी सुपीक जमीन खूप कमी असते, त्यामुळे त्यांना अन्नासाठी प्रामुख्याने शिकारीवर किंवा जंगलातील फळांवर अवलंबून राहावं लागतं. या उलट मैदानी प्रदेशात पाहिलं तर तिथे सुपीक जमीन मुबलक असते, त्यामुळे तिथे शेती करणं एकदम सोपं जातं आणि धान्याची अजिबात कमतरता भासत नाही. आणि हो, केवळ जेवणच नाही तर आपली घरं सुद्धा याच भूगोलावर अवलंबून असतात बरं का. हवामान आणि उपलब्ध साधनसामग्रीनुसार घरांची रचना कशी बदलते हे आपल्याला सहज बघायला मिळतं. थोडक्यात सांगायचं तर आपला आहार, आपली वेशभूषा आणि आपली घरबांधणी या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवरच ठरलेल्या असतात. तर आजच्या या स्पष्टीकरणात आपण प्राचीन भारताच्या इतिहासाला आकार देणाऱ्या 6 मुख्य भौगोलिक प्रदेशांची सफर करणार आहोत. हे 6 भौगोलिक स्तंभ नक्की कोणते आहेत ते आपण आता एकापाठोपाठ एक बघूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भौगोलिक वैशिष्ट्यापासून, उत्तरेकडील अभेद्य हिमालय पर्वताची भिंत. आपण भारताच्या उत्तरेकडे नजर टाकली ना, तर आपल्याला बर्फाच्छादित शिखरांचं एक अतिशय सुंदर आणि विस्तीर्ण दृश्य पाहायला मिळतं. हिंदुकुश आणि हिमालय पर्वतांमुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू काही एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. आणि या विशाल भिंतीमुळेच आपला हा भारतीय उपखंड मध्य आशियातील त्या कोरड्या वाळवंटांपासून अगदी सुरक्षित आणि वेगळा राहिला आहे. पण इतिहास नेहमीच रंजक असतो नाही का? या एवढ्या मोठ्या अभेद्य भिंतीतही निसर्गानं काही मार्ग ठेवले आहेत. म्हणजे हिंदुकुश पर्वतातील खैबर आणि बोलन यांसारख्या खिंडींमधून जाणारा एक खुष्कीचा व्यापारी मार्ग. याच प्राचीन रेशीम मार्गावरून अनेक परदेशी आक्रमक आणि व्यापारी आपल्या भारतात आले. आता आपण उत्तरेकडून थोडं दक्षिणेकडे येऊया. आपला दुसरा टप्पा आहे नद्यांचा महान मैदानी प्रदेश. बघा, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या मिळून हा विस्तीर्ण आणि अत्यंत सुपीक प्रदेश तयार झाला आहे. आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे भारताची सर्वाधिक प्राचीन असलेली हडप्पा संस्कृती याच नद्यांच्या खोऱ्यात उदयास आली आणि बहरली. मुबलक पाणी आणि सुपीक जमिनीमुळे तिथे मानवी जीवन खूप छान स्थिरावलं. हा प्रदेश किती मोठा आहे माहितीये? पश्चिमेकडे सिंध आणि पंजाबपासून ते थेट पूर्वेकडे आजच्या बांगलादेशपर्यंत हा विस्तीर्ण प्रदेश पसरलेला आहे. आणि याच सुपीक जमिनीवर हडप्पा संस्कृतीनंतर अनेक प्राचीन गणराज्य आणि विशाल साम्राज्य उभी राहिली. आता आपण एका पूर्णपणे वेगळ्या हवामानात प्रवेश करत आहोत. आपला तिसरा विभाग आहे कोरडे आणि उष्ण असे थरचे वाळवंट. वाळूच्या अथांग लाटा असलेले हे थरचे वाळवंट प्रामुख्याने राजस्थान, हरियाणा आणि गुजरातच्या काही भागांमध्ये पसरलेलं आहे. इथलं हवामान अत्यंत कोरडं असलं तरी एक रंजक गोष्ट अशी आहे की हिमाचल प्रदेशातून उगम पावणारी घग्गर नावाची नदी या वाळवंटात पोहोचते. पाकिस्तानात तिला हाकरा असं म्हणतात. आज तिचं पात्र पूर्णपणे कोरडं पडलं असलं तरी प्राचीन काळात याच पात्राच्या काठावर हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विखुरलेली होती. आहे की नाही कमाल? आता वळूया आपल्या चौथ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भूभागाकडे, दख्खनचे पठार आणि द्वीपकल्प. द्वीपकल्प म्हणजे असा भूभाग जो 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला असतो आणि समुद्रात घुसलेल्या एका त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. दख्खनचे पठार हा एक असाच विशाल त्रिकोणी भाग आहे. याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, ज्यांना आपण पश्चिम घाट म्हणतो, आणि पूर्वेला पूर्व घाट आहेत. इथली जमीन अतिशय सुपीक असून प्राचीन भारतातील सर्वात मोठं साम्राज्य म्हणजेच मौर्य साम्राज्य याच दख्खनच्या पठारावर विस्तारलेले होते. पठाराच्या कडांवरून आपण आता किनारपट्टीकडे जाऊया. आपला 5वा थांबा आहे समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश आणि प्राचीन व्यापार. पठाराच्या पश्चिमेला कोकण आणि मलबारची किनारपट्टी आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला माहिती आहे, प्राचीन हडप्पा संस्कृतीपासूनच या किनारपट्टीवरील बंदरांतून पश्चिमेकडील देशांशी मोठा व्यापार चालत असे. या सागरी व्यापारामुळे केवळ वस्तूंचीच नव्हे तर परदेशातील विविध संस्कृती आणि लोकांशी आपला थेट संपर्क आला. यामुळे विचारांची आणि संस्कृतीची खूप मोठी देवाणघेवाण झाली.
आणि आता आपला शेवटचा भौगोलिक विभाग पाहण्यासाठी आपण मुख्य भूभागापासून थोडं समुद्रात जाऊया. हा विभाग आहे समुद्रातील बेटे. बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटे आणि अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. तुम्हाला एक रंजक गोष्ट सांगते. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजेच तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक, जे एका निनावी प्राचीन ग्रीक खलाशाने लिहिले होते, त्यातही या भारतीय बेटांचा उल्लेख आढळतो. यावरूनच प्राचीन काळापासूनचे या बेटांचे महत्त्व आपल्या लक्षात येते. तर आता आपण या सगळ्या भौगोलिक भागांचा एकत्रित विचार करूया. आजचा अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून जो विशाळ भूभाग तयार होतो त्यालाच आपण भारतीय उपखंड असे म्हणतो. हा प्रदेश इतका वैविध्यपूर्ण आणि प्रचंड मोठा आहे की त्याला इतिहासात हे विशेष नाव दिले गेले आहे. आपण पाहिलं की भूगोल इतिहासाला कसा आकार देतो. आता एका महत्त्वाच्या प्रश्नावर थोडा विचार करा. जर भूगोलाने आपला एवढा प्राचीन इतिहास घडवला असेल, तर आज तुमच्या सभोवतालचा भूगोल आणि परिसर उद्याचं भविष्य कसं घडवत आहे यावर नक्की विचार करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपला अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.